मागील काही दिवसांपासून राज्यात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान पाहायला मिळत आहे. मात्र पुढील काही दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून पावसाची कुठलीही शक्यता नसल्याचं हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटलं आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात तापमान व हवामानाची स्थिती कशी असेल. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील. कोकण विभागातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान पाहायला मिळेल. तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान पाहायला मिळणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढं असेल. पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही साधारणपणे असंच हवामान पाहायला मिळेल. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तर नागपूरमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं असेल. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहणार आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. मराठवाड्यातील किमान तापमानामध्ये घट नोंदवली जाणार असून यामुळे थंडीमध्ये काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळू शकतं. तर नाशिकमध्ये सर्वाधिक थंडी जाणवत असून किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं आहे. पुढील 24 तासांमध्ये देखील नाशिकमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील तापमान व हवामानाच्या स्थितीचा आढावा. हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.